नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो, आज वटपौर्णिमा आहे आणि तुम्हा सगळ्यांना अस्सल कोकणी बाबूदादाकडनं वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही निघालेलो आहे वड पुजायला. आय निघालीत, तिच्या संगाती मी जात आहे. व्हिडिओ पण बनवीन आणि छत्री पण धरायला लागणार आहे, कारण पाऊस लय आहे. आम्ही मगाशी पाटाला पाणी आणायला गेलं तेव्हा पाऊस नव्हता, तेव्हा आई लगेच गेली नाही, कारण मी म्हटलं थांब, मला व्हिडिओ करायचा आहे, जाऊ नको. हां, आणि माझ्यासाठी थांबली तर पाऊस भरपूर आला आहे. तर चला आता जाऊया. स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये. बघा, आय तयार होऊन आली. आता अनिता वहिनीची वाट बघता आहे. अनिता वहिनी पण आली, लौकिक पण आहे. घंटी वाजवीत जातोय, मम्मीतने घेतला नाही उचलून सलोनी. काय बघा, अनिता वहिनी पण आल्या. हां, चला येते बघ, खाल्लंच निघाली ती. नाही काय, तुळशी जवळ. हां, नाही, तुळशीला पाणी वाजता करतो. हा काय, असू द्या, छत्री अडकल ना. हां, यावर ना, इकडनं या. हां, मग चला. होय, होय, ट्रॅक्टरचं काम चालू आहे काय? हां, छत्री आहे दादा. उद्या 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 सकाळी. हा बघा, इकडं रम्यादांच्या घराच्या बाजूला, चल तू चल. हा ओंकारचा घर आहे, चंदवादांचा. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला वडाचं झाड. हा बघा, हा चंदवादांचं घर. हा समोर आपला सभागृह. हा चव्हाणाजीचं घर, आणि चव्हाणाजीच्या घराच्या इकडं मागं आपला हा वडाचा झाड आहे. इथं वडपूजा चालू आहे. हा बघा, हा असा वर गेला एवढा मोठा झाड बघा. आणि त्याचा पर दुसरा इथं एक आहे. हा बा, हा दुसऱ्या बाजूला आलेला एक. असं दोन भाग होऊन मग वरती. आता जास्त वरती करता येणार नाही, कॅमेऱ्यावर पाऊस पडल. हा बघा, नजर पोचत नाही एवढा उंच आहे, लय जुना आहे. 100-150 वर्ष जुनाच असेल. म्हणजे आपल्या वाडीचं सोन्यात आता आहेत ना, तर आता असतील 85 वर्षापेक्षा जास्त. त्यांच्या लहानपणीच्या आधीपासून झाड आहे. म्हणजे 100-150 वर्ष तर अगदी 100% जुना आहे झाड. चला आता जरा जवळ न बघूया. ए बाय, बोलू नका, शूटिंग चालू आहे. हां, हा बघा, हा तिसरा पण आहे. एकाचं 3 झाले. ह्याच्यात एक वेगळा दुसरा मिक्स फणसाचा पण झाड आहे. हां बघा, वर जाऊन सगळा एकच. आणि हा इकडे आपले महाडिक बंधू. बोलणं बघू काय काय करतात बघा. काल मी तयारीला रानात गेला होता, त्यासाठी रानात काय मिळलं नाही, पण घरी सर्व होता बघा. आंबा आहे, गरा आहे, करवंदा आणली होती, काजू आहेत. ह्या आधी कोणी पुजली नाही त्यांची आहेत. ह्यांची आता ताटात आहेत, वानाचे ठेवतील पूजा करताना झाल्यावर. आणि हे असे बघा, पूजा फेऱ्या मारतात वडाला, त्याचे हे बांधलेले आहेत सुता. पाऊस बघा चौकात. आईला भिजू नको तुझ्या. हां, पूजा तेवढीच आली म्हणून मदतीला छत्री धरायला आयला गावली. ही बघा आपली महाडिक बंधूंची घरा. आणि हा रस्ता मधल्या वेळेस जाताना दाखवता मी, तो तिथनं वाडी दाखवता ना मी तुम्हाला, भावकी. आणि खाली हा आपला ढुंक्याचा पर्या बघा. उपलटी जाम आल्यात पावसाने, झाडामुळे दिसत नाही आहे बघा. आणि इकडं वड.
वडाला फेरी मारायला सुरुवात, धागा फिरवत आहेत. त्यांच्या छत्र्या आहेत त्यामुळं काय बघायला मिळत नाही त्यांना. पावसाच्या समोर काही इलाज नाही. होय, हां हाय मी इथं. अच्छा ह्याच्या हां 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 छत्री धरतो मी. हां इथं ताट ठेवलेलं आहे वाहनाचं ना, त्याच्यावर पाऊस पडू नये म्हणून मला इथं छत्री घेऊन उभा केली नाही. त्या बघा आता इकडनं येतील. या हां चला मंडळी, आयानी अनिताबाईंनी पूजा करून गेल्या घरात. हां आता तुम्हाला एक जुनी हे सांगतो की इथं पूजा केल्यानंतर इथं ह्या वाणांवर जेवढे काही फळं वगैरे ठेवलेले असतात, करवंद असतात, जांभळा असतात, आंबा, काजू, गरा, हां त्याच्यावर हा विडा असतो, सुपारी 1 रुपया. तर लहान लहान मुलं असतात शाळेतली, ती सर्व आमच्या टायमाला आम्ही काय मग पटकन पूजा करून झाली, कोण गेल्या बायका की हे गरेबिरे सगळे खायचे मस्त. आता कोण खायला तिथं गावात वाडीत पोरांना आहेत, सर्व असेच आहेत. तरी मी याच्यावरचा गरा आणि खाल्ला. आपली एक आठवण, एक प्रथा म्हणून. दोन्ही आता वाडीत 2 जण होतं, श्रेयस आणि एक्क्या. त्यातला एक्क्या पण मुंबईला गेला आता शिकायला. श्रेयस आहे तर नेमका त्याची तब्येत बरी नाही तर डॉक्टरकडे गेला, त्याला ताप येतोय. चला आता मी जाता घरात. व्हिडिओ आता हा लई लहान झाला. बाकी तुम्हाला तयारीचं काय दाखवता आला नाही, कारण मी पाटाला पाणी आणायला गेला होता तेव्हा आईने इकडे सर्व तयारी केला. हां चला बघा, तुम्हाला इथनं वडाचं झाड नीट पुरा दाखवता. बघा इथनं असा, हा बघा तिथं बायकांनी पूजा केली, तिथं वरच्या बाजूला तिथनं असा वर गेला, उचलत उचलत वर. हा माडाच्या पण वर असा एवढा. हा बघा. चला घरात. टाटा. ती पूजा घेऊन गेले. ही ना, ही आता पूजाजवळ पाठवतो. पूजा गेले घरात ना. हां मी वरनं येऊन फायदा काय. पूजा आईला मदत केला, पूजा आईला पूजा करताना मदत केला. आणि पूजा झाल्यानंतर आता पूजा परत आईला सोडून परत घरात आली. घरात जायत होती तेवढ्यात मी तिला रस्त्यात थांबवलं, कारण पूजाची छत्री माझ्याकडे आहे. मग परत पूजा मला घरात सोडायला जाते आणि मला सोडून परत पूजा तिच्या घरात जाईल. आता या 2-3 वाक्यात मी पूजा शब्द किती वेळा बोलला आता मला कमेंटमध्ये सांगा. हां तर पूजा काय मग भिजलीस ना उगाचच. मी तुला सांगितलं आईला सोड तिथं था, मी छत्री घेऊन येता तुझी, तू धावत आलीस. बरं आता आम्ही इथनं जाईन. हां थँक्यू सर. नाही चल टाटा. बाय बाय मंडळीनो, मी पण आता घरात जाता आणि हा छोटासा व्हिडिओ इथं संपवतो.